आज रामजींच्या घरी सगळीकडे आनंद होता आणि का नसावा. आज त्यांची मुलगी मीनाचे लग्न होते. तिकडे रोहित स्टेजवर आला होता. काही वेळाने मीना देखील हार घालण्यासाठी स्टेजवर आली. तेव्हा रोहित हळुवारपणे तिच्या कानात म्हणाला, हे बघ मीना, तुझ्या बाबाला सांग की मला समारंभ तेव्हाच पूर्ण होईल जेव्हा मला एक चमकदार स्कॉर्पिओ मिळेल, नाहीतर हे लग्न विसरून जा. शेवटच्या क्षणी रोहितने मीनासमोर त्याच्या अटी ठेवल्या. हे ऐकून मीनाला धक्काच बसला आणि आश्चर्याने त्याच्याकडे पाहत म्हणाली, हे तू काय म्हणतोय रोहित? हे कसं होऊ शकतं? माझ्या वडिलांनी आधीच खूप खर्च केला आहे आणि मग ते बाईक ही गिफ्ट करत आहेत ना. आजकाल एक भिकारीही त्याच्या मुलीला बाईक देतो. तुम्ही किमान माझ्या नोकरीचा विचार तरी करा. मी एका बहुराष्ट्रीय कंपनीत काम करतो. मला बाईक गिफ्ट करताना तुम्हाला काहीच लाज वाटत नाही का? रोहितने मीनाला मध्येच अडवत म्हटले. हे ऐकून मीना रागवली आणि म्हणाली, अच्छा, तू एका बहुराष्ट्रीय कंपनीत काम करतोस, मग तू स्वतः गाडी का घेत नाहीस? त्यासाठी असं भिकारी का बनतोय? हे ऐकून रोहित रागाने म्हणाला, तुझी हिंमत कशी झाली मला भिकारी बोलायची? एक तर याआधी एकदा तुझा साखरपुडा मोडला होता. हे माहीत असूनही मी तुझ्याशी लग्न करत आहे. मी तुम्हा लोकांवर एक उपकार करत आहे, हे लक्षात ठेवा. हे ऐकून मीना तुटली. तिची नजर तिच्या वडिलांवर पडली, जे त्यांचे काम करत इकडे तिकडे धावत होते. तू कसला विचार करते मीना? तुझ्या वडिलांना लवकर सांग, नाहीतर मी आत्ताच हे लग्न मोडेन. हे ऐकून मीनाच्या डोळ्यासमोर अंधार येऊ लागला. आधी जे घडले होते ते आज पुन्हा घडणार होते असा विचार करून मीना घाबरली. परिस्थितीला सांभाळत ती म्हणाली, हे बघ, आता शांत हो. मी नंतर बाबांना सांगेन. हे ऐकून रोहितला राग आला. त्याने रागात त्याचा फेटा काढून तो फेकून देत म्हणाला, तुला एकदा सांगितलेलं समजत नाही. मी तुला सांगितलं आहे ना की हे लग्न फक्त मला स्कॉर्पिओ गाडी मिळाली तरच होईल. त्याचा आवाज ऐकून सगळे त्या दिशेने पाहू लागले. मीनाच्या कुटुंबातील सदस्यही पटकन स्टेजवर आले. रामजी म्हणाले, काय झालं जावई बापू, काय झालं? तर रोहित म्हणाला की मला आत्ताच नवीन स्कॉर्पिओ हवी आहे, मगच लग्न होईल, नाहीतर नाही. हे ऐकून सर्वांना धक्का बसला. रामजी खूप अस्वस्थ झाले. बाकीचेही शॉकमध्ये होते, विशेषतः आलेले वाराती. ते आपापसात बोलू लागले, हा रोहित वेडा झाला आहे का? जर असं होतं तर त्याने आधीच सांगायला हवं होतं. आता शेवटच्या क्षणी तो स्वतःही मार खाईल आणि आपल्यालाही खायला लावेल. सर्वांनी रोहितला समजवण्याचा प्रयत्न केला, पण त्याचा काही उपयोग झाला नाही. रोहित त्याच्या मुद्द्यावर ठाम राहिला आणि त्याच वेळी मीनाला शिवीगाळ करू लागला की एकतर हिचा आधीच एका दुसऱ्यासोबत साखरपुडा झाला होता, तरीही मी या गोष्टीकडे दुर्लक्ष करत आहे, नाहीतर मला दुसऱ्याची उष्टे खाण्यात काही रस नाही. हे ऐकून मीनाच्या भावाने रोहितच्या गालावर जोरदार थाप मारली. माझ्या बहिणीबद्दल काहीही बोलण्याची तुझी हिंमत कशी झाली? संधी साधून लग्नातील काही पाहुणे पळून गेले आणि जे राहिले होते त्यांना बंद करून पोलिसांना बोलवण्यात आले. पोलीस येताच पोलिसांनी रोहितला पकडले आणि म्हणाले, तू हुंडा मागत आहेस, तेही उघडपणे. तेव्हा रोहित म्हणाला की हा माझा हक्क आहे, यात हुंडा कुठे येतो? हे ऐकून पोलीस म्हणाले की तुझा हक्क आता तो तुला पोलीस स्टेशनच्या तुरुंगात मिळेल, इथं नाही. असे म्हणत त्यांनी रोहित आणि त्याच्या कुटुंबातील सदस्यांना अटक केली आणि त्यांना घेऊन गेले. इथे मीना जमिनीवर बसून मंडपाकडे पाहत होती. काही वेळापूर्वी ते खूप सुंदर दिसत होते, पण अचानक असं वादळ आले ज्याने मीनाचे सर्वस्व उद्ध्वस्त केले. तिची अवस्था पाहून तिची आई उमाजींच्या डोळ्यात पाणी आले. ती तिच्या जवळ आली आणि तिच्या मुलीला छातीशी मिठी मारली. मीनाही आईला मिठी मारून लहान मुलासारखी रडू लागली. पुरे झाले माझ्या बाळा, गप्प बस, तू का रडत आहे? तो तुझ्या लायक नव्हता. तिचे अश्रू पुसत उमाजी तिची सून पूनमला म्हणाली, सुनबाई, मीनाला घरी घेऊन जा. काही वेळातच ते मीनाला घरी घेऊन आले. घरी पोहोचताच मीना थेट तिच्या खोलीत गेली आणि दार बंद केले. हळू चालत ती आरशासमोर गेली. रोहितने बोललेले शब्द अजूनही तिच्या कानात घुमत होते. एकतर पहिलाच तुझा साखरपुडा झाला होता आणि तो मोडला होता, तरीही मी या गोष्टीकडे दुर्लक्ष करून तुझ्याशी लग्न करत आहे, नाही तर मला दुसऱ्याचे उष्टे खाण्यात रस नाही. मीना दोन्ही हात कानावर ठेवून जमिनीवर बसली.
तिला आठवू लागले की तिचे लग्न आधी नवीनशी ठरले होते आणि तेही हुंड्याचा लोभी होता. पण लग्न आधीच त्याने हुंडा मागितला होता, त्यामुळे प्रकरण लग्नापर्यंत पोहोचले नव्हते आणि ते नाते आधीच तुटले होते. आता त्यात तिचा काय दोष होता? पण तरीही आज बिना चुकीची शिक्षा मीनाला या प्रकारे मिळेल हा तिने विचार केला नव्हता. तिने अचानक तिचे सर्व दागिने काढून बाजूला फेकले आणि जोर जोरात रडू लागली. तिचे रडणे बाहेर ऐकू येत होते. मीनाचा आवाज ऐकून तिचे वडील थरथर कापू लागले. त्यांना त्यांच्या मुलीच्या लग्न मोडल्याचा धक्का तर आधीच बसला होता. बाकी राहिलेली पूर्ण कसर मीनाच्या स्थितीने पूर्ण केली. फक्त जीवच निघायचा बाकी राहिला होता. त्याशिवाय बाकी सगळे संपल्यात जमा होते. ते धावत गेले आणि मीनाच्या खोलीचा दरवाजा वाजवत म्हणू लागले, मीना बाळा, ऐक ना बाळा, माझं एकदा तरी ऐक. तू तुझ्या वडिलांचे ऐकणार नाहीस का? पण मीना सतत रडत राहिली. मीना बाळा, तुझ्या वडिलांचे एकदा तरी ऐक, असे म्हणत ते सुद्धा रडू लागले. तिच्या वडिलांचे रडणे ऐकून मीना क्षणभर घाबरली. ती सर्व काही सहन करू शकत होती, पण तिच्या वडिलांचे रडणे हे मात्र ती सहन करू शकली नाही. दुसऱ्या क्षणी तिने मोठ्या हिमतीने रडणे थांबवले आणि म्हणाली, ठीक आहे बाबा. ती फक्त एवढेच बोलू शकली आणि पुन्हा तिच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहू लागल्या. तिने जवळच ठेवलेला स्कार्फ तोंडात दाबला, जेणेकरून तिच्या रडण्याचा आवाज बाहेर येऊ नये. त्याच दरम्यान बाहेर एका बाजूला उभी असलेली तिची वहिनी पूनम स्वतःशीच कुरकुर करू लागली, ही काय समस्या आहे? आज तिचे लग्न होणार होते, पण आता ती पुन्हा घरी बसली आहे. मला समजेना झाले की माझ्या स्वातंत्र्याचे दिवस कधी येतील. आणि एक हा माझा नवरा, तो तर फक्त त्याची बहीण बहीण करत बसतो. मी आता हे नाटक फार काळ पाहू शकत नाही. ती तिचं पाय आपटत तिच्या खोलीत गेली आणि ती गेल्यावर उमाजींनाही रामजींच्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाल्या, तिला काही वेळ एकटे सोडा. रामजीही थकलेल्या पावलांनी त्यांच्या खोलीकडे निघाले. काही वेळापूर्वी आनंदाने भरलेले घर आता शोकात बदलले होते. दुसरीकडे पोलिसही रोहित आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांची चांगलीच काळजी घेत होते. काही बाकीचे त्यांचे कुटुंब इकडे तिकडे धावत होते आणि म्हणत होते की आमच्या मुलाला सोडून द्या. तेव्हा पोलीस म्हणाले, मॅडम, ही हुंड्याची केस आहे, आता तो तुरुंगातून बाहेर येणार नाही. पोलिसांनी असे म्हटल्यावर रोहितच्या चेहऱ्यावर ही भीती दिसत होती. दुसऱ्या दिवशी मीनाच्या आईवडिलांनी आणि तिच्या भावाने तिला समजवण्याचा प्रयत्न केला. ते म्हणाले, बाळा, जे काही झालं ते विसरून जा. देखाव्यासाठी मीनाची वहिनी पूनमही तिच्याकडे गेली आणि तिला सगळं विसरून जायला सांगून पुन्हा कामावर परत जाण्याचे सांत्वन देऊ लागली, कारण तिला फक्त मीनाच्या पैशात रस होता. हळूहळू एक आठवडा असाच गेला. मीनाची वहिनी स्वयंपाकघरात नाश्ता बनवत होती आणि मनात कुडकुडत होती की मीनाचे हे एक चांगलं नाटक आहे. ती तिच्या खोलीत राहण्यासारखी आराम करत आहे आणि मी इथे काम करून मरत आहे. तेवढ्यात उमाजी स्वयंपाकघरात आल्या आणि म्हणाल्या, पूनम बाळा, नाश्ता तयार आहे ना? दे मला, मी मीनाला खायला घालते. असे म्हणत उमाजींनी नाश्त्याची प्लेट उचलली. मग पूनमने पटकन तिच्या हातातून प्लेट घेतली आणि म्हणाली की ती मला दे आई, मी नाश्ता देईन त्यांना. कदाचित त्या माझ्याशी बोलल्या तर त्यांचा थोडा मूड हलका होईल. हो का? नाही, हे योग्य राहील, उमाजी म्हणाल्या. मग पूनम नाश्त्याची प्लेट घेऊन मीनाकडे जाऊ लागली. जाताना विचार करू लागली, तुला मी चांगलाच आराम करवते, मोठी राणीसारखी बनून फिरतेस. ती तिच्या खोलीत जाताच खोट्या प्रेमाचा आव आणत म्हणाली, हे घ्या मीना तुमचा नाश्ता, खूप कमकुवत झालेलं दिसतंय. आता किती दिवस तुम्ही घडलेल्या गोष्टीला धरून राहणार आहात? कधीतरी पुढे जावे लागेलच की. आता हा घ्या, नाश्ता करा. असे म्हणत पूनमने मीनासमोर प्लेट सरकवली. मग तिने एक घास मोडला आणि खाऊ लागली. तेव्हा पूनमने तिला पुन्हा टोमणा मारला, मीना, तुम्ही किती दिवस असेच घरी बसून राहणार आहात? आता तुम्हीच बघा, तुमच्या लग्नावर किती खर्च झाला आहे. अजून लग्न झालेले नाही, पण खर्च तर झालाच आहे ना. घराचा खर्च बाबांना मिळणाऱ्या पेन्शनमधून कसा तर होतो. आता तुमचे भाऊ काय काय करतील बिचारे, त्यांनी किती कर्ज घेतले आहे. आणि तुम्ही आहे की कामावर जाण्याचा विचारही करत नाही आहात. वहिनीने बोललेले शब्द मीनाच्या हृदयात बाणासारखे घुसले.
ती म्हणाली, वहिनी मी आत्ताच निघते. असे म्हणत मीनाने तिच्या हातातला अन्नाचा घासही परत खाली ठेवला. मग पूनमने जबरदस्तीने एक तुकडा तिला भरवला आणि म्हणाली, अरे आता नाश्ता तर करा, नाहीतर तू म्हणशील की वहिनीने मला जेवू सुद्धा दिले नाही. असे म्हणत ती वाकड्या चेहऱ्याने हसत तिथून निघून गेली. काही वेळाने मीना उदास चेहऱ्याने तिची पर्स उचलून घराबाहेर पडली. तेव्हा उमाजी मागून म्हणाली, मीना बाळा, ती फक्त एवढंच बोलू शकली कारण पूनमने तिला मध्येच थांबवले आणि म्हणाली, आई मीना बँकेत जात आहे. ती म्हणत होती की जर ती घरी राहिली तर तिच्या मनात त्याच गोष्टी येत राहतील. उमाजींना मीनाला असे जाताना पाहून विचित्र वाटले, पण तिने काहीही बोलली नाही. इकडे मीना काही अंतरावर चालत गेलीच होती. तेव्हाच काही लोकांचे आवाज तिच्या कानावर पडले. त्यातील एक महिला म्हणाली, अरे ही तर आपली मीना आहे ना, तिचे तर लग्न झाले होते ना. त्यावर दुसरी बाई म्हणाली, अरे तिचे लग्न कुठे झाले आहे, तू तुझ्या माहेरी गेली होतीस म्हणून तुला काही माहीत नाही. खूप वाईट झाले हिच्यासोबत. हे सांगून ती तिला बाकी सर्व काही सांगू लागली. या आधीही हिचा साखरपुडा एकदा मोडला होता ना. नक्कीच काहीतरी समस्या आली असेल आणि मग या लोकांनी त्या मुलावर सगळं ढकललेले असावे. तिचे तर नशीबच वाईट आहे. किमान हातावरील मेहंदी तरी निघून द्यायची होती. बाहेर जाण्याची इतकी घाई का झाली हिला. त्यातील एक बाई टोमणे मारत म्हणाली. तिचे बोलणे ऐकल्यानंतर मीनाला एक पाऊलही उचलणे कठीण होत चालले होते. मोठ्या हिमतीने तिने स्वतःवर नियंत्रण ठेवले आणि जलद पावले टाकत पुढे सरकली. दुसरीकडे एक आठवडा झाला होता. रोहित अजूनही तुरुंगात होता. त्याचे पालक त्याला तुरुंगातून बाहेर काढण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत होते, पण सर्व व्यर्थ होत होते. रोहितच्या पालकांनी त्याला एका आठवड्यापासून पाहिले नव्हते आणि पोलिसांनी त्याला भेटूही दिले नाही. मोठ्या हिमतीने रोहितच्या आईने हात जोडून पोलिसांकडे विनवणी केली तरच ती आज रोहितला भेटू शकली. थोड्याच वेळात रोहित हळू चालत त्याच्या आईकडे आला. तेव्हा त्याची अवस्था पाहून त्याची आई विमला रडू लागली आणि रडत रडत म्हणाली, तू काय केलेस बाळा. तुझ्या एका चुकीमुळे तू तुझं संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त केलेस. शेवटी तुला काय कमी होते. तू स्वतः गाडी खरेदी करू शकला असतास. सर्वांसमोर भीक मागण्याची काय गरज होती. सगळं इतकं चांगलं चाललं होतं. मीनासारखी सुंदर आणि हुशार मुलगी तुझी जीवनसाथी होणार होती आणि आता तू सगळं गमावलंस. त्या मुलीचंही आयुष्य उद्ध्वस्त केलंस. हे ऐकून रोहितने त्यांच्या वडिलांकडे पाहिलं आणि म्हणाले, मी वडिलांच्या बोलण्यात आलो होतो आई, कारण बाबांनी मला हे सर्व करायला सांगितले होते. बाबांनी स्वतः सांगितले होते की मुलीचं कुटुंब या क्षणाला मजबूत दिसत आहे, त्यामुळे शेवटच्या क्षणी जे काही मागितले जाईल ते त्यांना द्यावेच लागेल. हे ऐकून विमलाजी तिच्या पतीकडे पाहू लागल्या, जो डोके टेकून उभा होते. मग ती म्हणाली, मी कधी विचारही केला नव्हता की तुम्ही एवढ्या खालच्या थराला जाल, पण हो, आता मला समजले आहे की यात चुकी तुमची नाही, चुकी माझी आहे, माझ्या कुटुंबाची आहे. कारण काही वर्षांपूर्वी तुम्हीही माझ्याशी लग्न करतेवेळी लग्न अर्ध्यावर थांबवून हुंडा मागितला होता आणि माझ्या पालकांनी इज्जत ठेवण्याकरिता तुम्हाला तो दिला होता. म्हणून आज तुमची तशी हिंमत झाली. जर त्यावेळेस तुम्हाला हाकलून लावलं असतं तर आपल्याला हा दिवस पाहावा लागला नसता. तुम्हाला काय वाटलं? काही वर्षापूर्वी हे करताना तुम्हाला यश मिळाले होते, तसे यश आता सुद्धा मिळेल. आणि त्या लोभाबाई स्वतःच्या मुलाचे आयुष्य स्वतःच उद्ध्वस्त केले. असे म्हणत विमला रडत निघून गेली. आता रोहितलाही कळत होतं की त्याने किती मोठी चूक केली आहे. तो त्याच्या वडिलांकडे तक्रार करत असल्यासारखा पाहू लागला. मग त्याच्या वडिलांनी त्याच्याशी नजर न मिळवता म्हणाले, तू काळजी करू नकोस, मी काहीतरी करून तुला लवकरच बाहेर काढतो. असं म्हणत तेही तिथून निघून गेले. दरम्यान मीनाही आतापर्यंत बँकेत पोहोचली होती. तिच्या मनात शेकडो विचार चालू होते. त्या महिलांचे शब्द अजूनही तिच्या कानात घुमत होते. तिला लगेच घरी परत जावेसे वाटत होते, पण दुसऱ्या क्षणी तिला तिच्या वहिनीचे शब्द आठवू लागले. कशी तरी तिने हिंमत एकवटली आणि आत गेली आणि तिला जे वाटले होते तेच घडले. संपूर्ण स्टाफची नजर मीनावर होती आणि सर्वजण कुजबुजत होते. अरे ही मीना इतक्या लवकर कशी आली.
तिने 1 महिन्याची रजा घेतली होती. आता लग्नच झाले नाही, मग कोणत्या गोष्टीची सुट्टी? एक मैत्रीण म्हणाली. पण मीनाने सर्वांकडे दुर्लक्ष केले आणि पुढे जाऊन तिच्या जागी बसली. तेव्हा तिथे आधीच बसलेल्या एका मुलाने म्हटले, अरे मॅडम, तुम्ही इतक्या लवकर परत आलात? लग्नानंतर फिरायला गेला नाहीत का? आता त्या बिचाऱ्याला काहीच माहिती नव्हते, म्हणून त्याने थेट विचारले. हे ऐकून तिथे उभे असलेली 2 मुलं हसायला लागली आणि म्हणाले, अरे, जर लग्न झाले असते तर फिरायला गेली असती. तुम्हा दोघांना थोडी लाज वाटली पाहिजे. जे काही घडले त्यात मीनाचा काय दोष आहे? मीनाच्या एका मैत्रिणीने त्या मुलांना फटकारले. अरे, तू आमच्यावर का रागवत आहे? आम्हाला काय माहीत चूक कोणाची होती आणि कोणाची नव्हती. आम्ही तेच बोलत आहोत जे आम्ही ऐकले आहे. बरं, काय ऐकले तुम्ही लोकांनी? जर मला तरी कळू द्या. मीनाच्या मैत्रिणीने दोघांनाही फटकारताना म्हटले. नंतर त्यांनी सांगितले की मीनाचा साखरपुडा आधी पण एका सोबत झाला होता आणि मुलाला ते कळले होते, म्हणूनच त्याने लग्न करण्यास नकार दिला आणि बदनामीच्या भीतीने या लोकांनी त्याच्यावर हुंड्याचा खोटा आरोप केला. हे ऐकून मीनाला धक्का बसला. तिला वाटले जणू काही सगळे त्याच्यावर हसत आहेत, जी ती बिलकुल सहन करू शकत नव्हती. तिने झपाट्याने तिची पर्स उचलली आणि तिथून निघून गेली. तिची मैत्रीण तिला आवाज देत राहिली, पण तिने मागे वळून पाहिले नाही. घरी पोहोचताच मीना थेट तिच्या खोलीत गेली. तिला असे हे अचानक पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटले. विशेषतः तिची वहिनी पूनमला ती विचार करू लागली, अरे, आता तरी ही गेली होती आणि इतक्या लवकर परत का आली? या मुलीला तर सेवा करून घेण्याची सवय पडली आहे. तेवढ्यात मीनाचे आई वडील तिच्या मागे खोलीत आले. मग मीनाने तिच्या वडिलांना मिठी मारली आणि खूप रडू लागली आणि त्यांना सर्व काही सांगितले. हे ऐकून बाहेर उभी असलेली तिची वहिनी घाबरली. पूनमला वाटू लागले की हे सर्व बहाणे आहेत. ती नाटक करत आहे जेणेकरून तिला काम करावे लागू नये. ती असे बोलत आहे की जणू काही संपूर्ण जग तिच्या मागे लागले आहे. उमाजींनी पण तिच्या मुलीला मिठी मारली, तर इकडे रामजींना त्यांच्या मुलीची ही अवस्था पाहवत नव्हती. म्हणून थकलेल्या पावलांनी ते बैठकीच्या खोलीकडे निघाले. तेव्हा पूनमी त्यांच्या मागे आली आणि उपहासाने म्हणाली, बघितले ना बाबा, तुमच्या हट्टीपणाचा परिणाम. मी तुम्हाला खूप वेळा सांगितले होते की मीनाचे लग्न माझ्या चुलत भावाशी करा, पण तुम्ही माझं ऐकलं नाही. तो शिकलेला नाही आणि त्याहूनही तो दारू पितो. त्याच्याशी लग्न करून देण्यापेक्षा माझी मुलगी आयुष्यभर घरी बसवून ठेवेल असेच म्हणाला होतास ना तुम्ही. मग आता कुठे तुम्ही मीनासाठी एखादा राजकुमार शोधला आहे? आता बसली ना ती कायमची घरात. मला भीती आहे की कदाचित ती वेडी तर होणार नाही ना. जर असे काय झालं तर त्याला तुम्ही जबाबदार असणार, फक्त तुम्हीच. इथं सर्वजण माझ्या छातीवर बसून डाळ दळायला लागलेत. बडबडत पूनम बाहेर पडली. तिचं बोलणं थेट रामजींच्या हृदयावर घात करून गेले. ते हे सर्व सहन करू शकले नाहीत. ते आधीच हृदयरोगी होते. दुसऱ्याच क्षणी ते वेदनेने जमिनीवर पडले. बाहेर एक मोठा आवाज ऐकू आला, ज्यामुळे सर्वजण घाबरले आणि ते लगेच बैठकीच्या खोलीकडे धावले. पण जोपर्यंत ते आत आले तोपर्यंत खूप उशीर झाला होता. रामजी जमिनीवर निर्जीव पडले होते. पप्पा, मीना जोरात ओरडली आणि त्यांना घाईघाईने रुग्णालयात नेले. दरम्यान पूनम आतून घाबरली होती की जर कोणाला कळले हे सर्व तिच्या कडू शब्दांमुळे घडले आहे तर कोणीही तिला सोडणार नाही, विशेषतः तिच्या नवऱ्याला. तीही एका कोपऱ्यात उभी राहील आणि खोटे खोटे मगरीचे अश्रू ढाळू लागली. मग डॉक्टर आले आणि म्हणाले, सॉरी, हॉस्पिटलमध्ये पोहोचण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. आपण काहीही करू शकत नाही. हे ऐकून जणू सर्वांना त्यांच्या अंगावर वीज पडल्यासारखे वाटले, विशेषतः मीना. कारण संपूर्ण घरात फक्त एक वडीलच होते, ज्यांच्याशी ती सर्वात जवळ होती आणि ज्यांच्याशी ती तिच्या सर्व समस्या उघडपणे शेअर करू शकत होती. आणि आज देवाने तेही तिच्याकडून काढून हिरावून घेतले. पुन्हा एकदा सर्व नातेवाईक जमले. लोकांचे दबलेले आवाज मीनाच्या कानावर पडत होते. अरे देवा, या कुटुंबावर किती संकट कोसळलं आहे. आधी मीनाचं लग्न मोडले आणि आता तिचे वडील वारले. बिचारी मीना. एका महिलेने म्हटले,
मग दुसरी म्हणाली, अरे बिचारी बिचारी काही नाही, ती एक नंबरची मनहूस आहे. तिच्यामुळेच तर हे सगळं झालं आहे. तिचं लग्न तर होऊ शकले नाही, पण तिच्या आईचे कुंकू मात्र खाऊन बसली. जेवढे लोक तेवढी मते. कोणाला ही काही बोलू शकत नव्हते, कारण वेळच अशी होती. जसा जसा वेळ निघून गेला तस तसे नातेवाईक सुद्धा जाऊ लागले. पण जाता जाता मीनाच्या मनावर एक ओझे सोडून गेले, ते म्हणजे हे की तिच्या वडिलांच्या जाण्याला तीच जबाबदार आहे. मीना आधीच तुटलेली होती आणि आता तिच्या वडिलांच्या मृत्यूचा दोषही तिच्यावर टाकण्यात आला होता. हळूहळू ती नैराश्याकडे जात होती. उमाजींनी पूर्ण शांतता बाळगली होती. घरात काय चालले आहे काय नाही हे तिला कळत नव्हते. मीनाची ही अवस्था अशीच होती. तिने तिचं कामही सोडले होते आणि या संधीचा फायदा घेत पूनमने तिचा नवरा नवीनचे कान भरायला सुरुवात केली. ती म्हणाली, बघ नवीन, मीना आहेच अशी. तिने नोकरी पण सोडली आणि तिच्यामुळे वडिलांचा जीव सुद्धा गेला. जर तिने आधीच तिचा साखरपुडा मोडला नसता तर आपल्याला हा दिवस पाहावा लागला नसता. तू काय म्हणत आहेस पूनम? तो मुलगाच चुकीचा होता आणि त्यांना हुंडाही हवा होता. यात मीनाचा काही दोष नाही. नवीन मोठ्याने म्हणाला. मग पूनम म्हणाली, ठीक आहे, मी मान्य करते की त्यांना हुंडा हवा होता, पण माझ्या चुलत भावाचे काय चुकले होते? तो फक्त थोडेच पितो आणि कधी कधी तूही पितोस ना. पण मी कधीच तक्रार करते का? पण तुझ्या बहिणीचे नखरे का कमी आहेत? प्रत्येक मुलामध्ये काही ना काही दोष शोधण्याची सवय आहे तिला, आणि पहा, तिच्या या सवयीमुळे आज वडील आपल्यात नाहीत. पूनम त्याला आपल्या बाजूने घेण्याचा प्रयत्न करत होती आणि तिच्या शब्दांचा हळूहळू नवीनवरही परिणाम होऊ लागला होता. दुसरीकडे रोहितचे वडील त्याला तुरुंगातून बाहेर काढण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत होते. त्याला बाहेर काढण्यासाठी त्याच्या वकिलाने त्यांना एक सल्ला दिला की जोपर्यंत मुलीचे कुटुंब केस मागे घेत नाही तोपर्यंत रोहित तुरुंगातून बाहेर येणार नाही. आता पैसे देऊन हा खटला रद्द करावा लागेल. तेव्हा रोहितचे वडील आपल्या मुलाला वाचवण्यासाठी मीनाच्या घराकडे निघाले, पण त्यांना घराबाहेरच पूनम भेटली. मग ते म्हणाले, हे बघ बाळा, मी मान्य करतो की ती आमची चूक होती, पण जे घडले ते आता बदलता येणार नाही. देवासाठी माझ्या मुलाचे आयुष्य उद्ध्वस्त होण्यापासून वाचवा आणि ही रोख रक्कम परत घ्या, ज्यासाठी मी तुम्हाला 10 लाख रुपये देण्यास तयार आहे. 10 लाखांचे नाव ऐकताच पूनमचे डोळे चमकले. ती म्हणाली, ठीक आहे, मी मीनाला समजावते. तुम्ही आज रात्री पैसे घेऊन घरी या. असे म्हणत ती आनंदाने घरी आली आणि येताच तिने तिचा नवरा नवीनला त्याच्यासोबत केले. फुकटचे पैसे कोणाला आवडत नाहीत. त्यालाही पूनमचा मुद्दा बरोबर वाटला. मग नवीननेही होकार दिला. आता मला फक्त मीनाला पटवून द्यायचे आहे. मनातल्या मनात कुरकुर करत ती जिच्याकडे गेली आणि म्हणाली, मीना, तू रोहितवर दाखल केलेला खटला परत घे. हे ऐकून मीना आश्चर्याने तिच्याकडे पाहू लागली. माझ्याकडे असे पाहू नकोस. या बदल्यात ते मला 10 लाख रुपये देत आहे. तू कधी 10 लाख रुपये पाहिले आहेस का? नाहीतरी काम धाम सोडून तू घरी बसली आहेस. आता नवीन घर खर्च चालवेल का तुझ्या लग्नाचे कर्ज उतरत बसेल, जे लग्न झालेच नाही. म्हणून मी जे काही बोलतोय ते शांतपणे स्वीकार. असे म्हणत ती तिथून निघून गेली. रात्री उशिरा रोहितचे वडील पैसे घेऊन त्यांच्या घरी आले. तेव्हा पूनम आनंदाने भरलेली होती. ते पैशांची बॅग उघडत पूनम समोर ठेवत म्हणाले, मीना, केस परत घेण्यास तयार झाली आहे ना? तेव्हा पूनम लोभी नजरेने पैशांकडे पाहत म्हणाली, हो नक्कीच. आता समजावून जावा की रोहित तुरुंगातून बाहेर येईल. मग मीनाही तिथे आली आणि पैशांची बॅग बाहेर फेकून देत म्हणाली की हे पैसे घे आणि इथून निघून जा. कारण मी माझे वडील यामुळे गमावले आहेत. ज्या माणसामुळे माझे आयुष्य उद्ध्वस्त झालं, तरी तुम्हाला वाटत आहे की मी त्या माणसाला तुरुंगातून बाहेर काढू? कधीच नाही. तुम्ही इथून निघून जा. मीनाचा राग पाहून रोहितचे वडील म्हणाले, मीना बाळा, मी मान्य करतो की ही आमची चूक आहे. जर तुला हवे असेल तर अजून जास्त पैसे घेऊ शकतेस. पण माझ्या मुलाला, मीना त्यांचे बोलणे मध्येच थांबत म्हणाली, तुमच्या या पैशांनी माझे बाबा परत येतील का? नाही ना. माझ्या संयमाची परीक्षा घेऊ नका. मी तुम्हाला धक्के देऊन काढण्यापूर्वी इथून निघून जा. मीनाचा राग पाहून रोहितचे वडील निराशेने परतले.
ते निघून जाताच पूनमने मीनाला फटकारले, तू हे काय केलं मीना? पनवती कुठली? घरी आलेल्या लक्ष्मीला लात मारलीस? असं म्हणत तिने मीनाच्या गालावर जोरात थाप मारली. पूनम नवीन अचानक ओरडला. मग पूनम त्याच्यावरही ओरडून म्हणाली, ओरडू नका. बघ तुझ्या बहिणीने काय केलं. 10 लाख रुपये होते. तू कधी पाहिले आहेस का एवढे पैसे? पूर्ण आयुष्यभर कमावत बसला तरी एवढे पैसे कमवू शकणार नाहीस. पूनमच्या शब्दांचा नवीनवरही परिणाम होऊ लागला. 10 लाखांचा लोभ त्याच्या मनातही येऊ लागला. आता त्याला वाटत होते की पूनम बरोबर होती आणि मीना चुकीची. तू काय केलेस? मीना चांगली रक्कम होती आणि तू त्यावर पाणी फिरले. तिच्या भावाचे शब्द ऐकून मीनाला धक्का बसला. तो भाऊ जो तिच्यावरून जीव ओवाळून टाकत होता, आज तोच भाऊ तिच्या विरोधात बोलू लागला. दादा, तुला फक्त पैसेच दिसतायत, पण तुम्हाला हे दिसत नाही की त्याच पैशाने आपल्या वडिलांचा खूनही तुरुंगातून बाहेर येईल. रोहित तुरुंगात राहिला तर वडील परत येतील का? पूनमने विष भरल्या तोंडाने म्हटले आणि पाय आपटत तिच्या खोलीत निघून गेली. ती गेल्यावर नवीनही तिच्या मागे गेला. मीना खूप तुटलेली होती. तिला तिचा भाऊ आणि वहिनींचा तिरस्कार वाटू लागला होता. ते कसले लोक आहेत? इतके नीच, इतके लोभी. काश बाबा माझ्यासोबत असते. बाबा, तुम्ही मला का सोडून गेलात? ती समोरच्या भिंतीवर असलेल्या तिच्या वडिलांच्या फोटोकडे पाहत म्हणाली आणि नंतर तिच्या आई उमाजींकडे गेली, जी खोलीत आरामदायी खुर्चीवर बसून सर्व काही ऐकत होती. मीना तिच्या जवळ जाताच तिने तिच्या मांडीवर डोके ठेवले आणि रडू लागली. तिकडे रागाने भरलेली पूनम नवीनला म्हणाली की एक तर तुझ्या बहिणीला समजावून सांग किंवा मला 10 लाख रुपये आणून दे. तेव्हा नवीन म्हणाला की तू पण ना कमाल करतेस पूनम, मी कुठून 10 लाख रुपये आणणार? मग पूनम आकड दाखवत म्हणाली, ठीक आहे, मग तू माझ्या आणि मीनाच्या मध्ये येऊ नकोस. केस परत घेण्यासाठी तिला कसे राजी करायचं हे मला चांगलंच माहीत आहे. ठीक आहे बाबा, तुला जे करायचंय ते कर, मी काहीही बोलणार नाही. हे ऐकून पूनमच्या चेहऱ्यावर एक वाईट हास्य आले आणि तिने लगेच रोहितच्या वडिलांना फोन केला आणि म्हणाली, काका, आज जे काही घडले त्याबद्दल मला माफ करा. फक्त 1 आठवडा वेळ द्या आणि मी स्वतः मीनाला पटवून देईन. रोहितच्या वडिलांनी ठीक आहे म्हटले आणि फोन ठेवला. पूनम रागात विचार करू लागली की आता मीना, मी तुझे काय हाल करते ते. आता तू स्वतःची ती केस परत घेशील. मला कोणत्याही किमतीत 10 लाख रुपये हवे आहेत. मी त्यासाठी काहीही करू शकते. ती हे बडबडत ती झोपली आणि तिथे उमाजी मीनाच्या डोक्यावर हात फिरवत म्हणाली, अशी तर नव्हती माझी मुलगी. तिने घाबरणे, हार मानणे हे कधीच शिकले नव्हते. मग ही अशी कशी झाली? तुला असं तुटलेलं पाहून तुझ्या वडिलांना आनंद होत असेल का? नाही बाळा, ते खूप दुःखी होतील. आईचे बोलणे ऐकून मीना काहीच बोलली नाही. ती फक्त तिच्या मांडीवर डोके ठेवून रडत राहिली. मग उमाजी म्हणाली, ठीक आहे, एक गोष्ट सांग बाळा, तू रोहितला शिक्षा दिलीस, पण तू कोणतीही चूक न करता भोगत असलेल्या शिक्षेचे काय? आईचे हे बोलणे मीनाला कळले नाही. मग ती त्यांच्याकडे पाहू लागली आणि उमाजी तिच्या हाताने तिचे अश्रू पुसत म्हणाल्या, ही शिक्षा तर आहे बाळा, जी तू स्वतःला एका खोलीत कोंडून ठेवला आहेस. तू तुझी नोकरीही सोडली आहेस. लोकांच्या शब्दांना, त्यांच्या टोमण्यांना तू तुझ्यावर वर्चस्व गाजवू दिले आहेस आणि तुझ्या वडिलांनी दिलेली शिकवण विसरली आहेस. मग मीना म्हणाली, मी खूप घाबरली होती आई, मला काहीच समजत नव्हते. मी स्वतःला जितके पुढे नेण्याचा प्रयत्न करत होते तितके सगळे मला त्याच जागी परत आणून सोडत होते. लोकांचे ते विषारी कर्कश आवाज, त्यांचे ते जीवघेणी टोमणे अजूनही माझ्या कानात घुमत आहेत. जणू काही ही माझीच चूक आहे, जणू मुलगी असणे चूक आहे असे वाटते. असे म्हणत मीना पुन्हा रडू लागली. मग उमाजी म्हणाल्या, पुरे झाले बाळा, तू खूप रडलीस, आता तुला सगळ्यांना तोंड द्यावे लागेल. हो आई, तू बरोबर आहेस. असं म्हणत मीनाने तिचे अश्रू पुसले आणि दूध गरम करण्यासाठी स्वयंपाकघरात गेली. इथे पूनम द्विधा मनस्थितीत होती. तिला झोप येत नव्हती. स्वयंपाकघरात खडखडाटचा आवाज ऐकून ती उठून बाहेर आली. जेव्हा ती स्वयंपाकघरात गेली तेव्हा तिने पाहिले मीना दुधाचा ग्लास घेऊन उभी होती. हे पाहून पूनमने चेहरा लाल केला आणि म्हणाली की
हे दूध आणि हे सर्व अन्नपदार्थ फुकट येत नाही, त्याला पैसे द्यावे लागतात, जे तू सहजपणे मोफत वाया घालवत आहे, असे म्हणत ती हसत तिथून निघून गेली. मीना दूध घेऊन खोलीत आली आणि तिच्या आई उमाजींना दिले आणि तिला झोपवले आणि तिने स्वतः तिचा लॅपटॉप उघडला आणि रात्री उशिरापर्यंत त्यावर नोकरी शोधू लागली. दुसऱ्या दिवशी सकाळी मीना एका नवीन उत्साहाने उठली. आता तिने ठरवले होते की तिने केलेल्या चुका सुधारायच्या आहेत आणि म्हणून ती आज मुलाखत देणार होती. काही वेळाने मीना तिची पर्स घेऊन बाहेर आली. तिला असे पाहून पूनम थक्क झाली. हे बघा, किती छान कपडे घालून बाहेर आली आहे, अशी ती मनातल्या मनात बडबड करू लागली. मग त्यांची मोलकरीण कांताबाई आली. तिला पाहून पूनम म्हणाली, अरे अरे थांबा, कामावर येण्याची गरज नाही. हे ऐकून कांताबाई घाबरल्या. म्हणाले, काय झाले वहिनी, मी काही चूक केली का? मग पूनम मीनाकडे पाहत म्हणाली, नाही ग, तुझी काही चूक नाही, पण तुला पगार द्यावा लागेल आणि यासाठी आमच्याकडे पैसे नाहीत. माझा नवरा इतका कमावत नाही की घरात 2-2 जणांना मोफत जेवण पुरवून एखादी कामवालीचाही खर्च उचलू शकेल. नाही बाबा, तू तुझं दुसरीकडे शोध. मीना सर्व समजत होती की पूनम काय म्हणायचा प्रयत्न करत आहेत. पूनम मनातच खुश होत होती हा विचार करून की आता घरातील सर्व कामे या दोन्ही माईलेक करतील, मगच त्यांना कळेल. पण पुढच्या क्षणी मीनाने तिच्या आशा धुळीस मिळवल्या आणि म्हणाली, तू अगदी बरोबर बोलत आहेस वहिनी. तू तुझं काम करत नसल्यामुळे तुझं वजन दिवसेंदिवस वाढत आहे. मग मोलकरणीकडे पाहून म्हणाली, कांताबाई, तू आईची आणि माझी खोली स्वच्छ करत जा. बाकी वहिनी तिची ती स्वतः करेल आणि तुला पैसे मी देईन. ठीक आहे ताई, असं म्हणत कांताबाई उमाजींच्या खोलीत गेली आणि मीना तिचा दुपट्टा जुळवत घराबाहेर पडली आणि पूनम जाताना तिच्याकडे पाहत राहिली. काही वेळातच मीना एका ऑफिस समोर पोहोचली. ऑटो ड्रायव्हरला पैसे देऊन ती आत गेली. मुलाखत सुरू होणार होती. मुलाखतीसाठी तिथे बरेच लोक बसले होते. मीनाही एका बाजूला गेली आणि तिथे बसली. तेवढ्यात एक मुलगा बाहेर आला आणि म्हणाला की तुम्हाला 20 मिनिटात आत बोलावले जाईल, तोपर्यंत तुम्ही कॉफी प्या. असे म्हणत तो परत आत गेला. तो निघताच एक महिला कॉफी घेऊन आली, पण पायऱ्या उतरताच ती जोरात खाली पडली. कॉफीही पूर्णपणे खाली पडली. काही लोक तिच्याकडे धावत आले. मीनाही आली. अरे यांना काय झाले? असं वाटतंय की यांना लवकर रुग्णालयात घेऊन जावे लागेल, मीना म्हणाली. तेवढ्यात आतून आवाज आला, मुलाखत सुरू झाली आहे. मिस प्राची, कृपया आत या. प्राची नावाची मुलगी उठून आत गेली. चला, आपलाही नंबर येईल, बाकीचे लोक म्हणाले आणि सगळे मुलाखती रांगेत उभे राहिले. तेव्हा मीना त्यांच्याकडे आश्चर्याने पाहू लागली आणि विचार करू लागली की या सर्वांना स्वतःचेच पडलं आहे. या म्हातारी आईला कोणीच बघेना. मग ती तिथे उभ्या असलेल्या लोकांना म्हणाली, तुम्ही लोक प्लीज थोडा वेळ यांची काळजी घ्या. मी लवकरच ऑटो घेऊन येते आणि नंतर यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन जाते. तेव्हा तिथे उभा असलेला एक मुलगा म्हणाला, मॅडम, तुमची मुलाखतीची वेळ येणार आहे आणि जर तुम्ही गेलात तर तुम्हाला नोकरी मिळणार नाही. काही हरकत नाही भैया, आधी यांचा जीव जास्त महत्वाचा आहे. असे म्हणत तिने ऑटोला बोलावून आईंना हॉस्पिटलमध्ये घेऊन गेली. बाकीचे तिथेच उभे राहून त्यांचा नंबर येण्याची वाट पाहत होते. मीना तिथून निघताच एक मुलगा बाहेर आला आणि म्हणाला, चला, तुम्ही लोक तुमचा वेळ वाया घालवू नका. त्या मॅडमला नोकरी मिळाली आहे, जे आता त्या आईंना हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले आहेत. आमच्या बॉसना हेच बघायचे होते की तुमच्यात माणुसकी नावाची काही गोष्ट आहे की नाही. मग बाहेरचे सगळे ओरडू लागले की हे असे कसे होऊ शकते. त्यांचा आवाज ऐकून विकास बाहेर आला आणि म्हणाला की तुम्हा सर्वांना इतरांच्या जीवापेक्षा तुमच्या नोकरीची जास्त काळजी आहे आणि ज्यांच्यात माणुसकी नाही त्यांच्यासाठी माझ्या ऑफिसमध्ये जागा नाही. तुम्ही सगळे निघून जाऊ शकता. असे त्याच्या तीव्र आवाजात म्हणत विकास त्याच्या केबिनमध्ये निघून गेला. कारण ती महिला दुसरी तिसरी कोणी नसून विकासची आई होती आणि मुलाखतीसाठी आलेल्या लोकांना ओळखण्यासाठी ही सर्व तिची युक्ती होती. दरम्यान मीना त्या वृद्ध महिलेला घेऊन हॉस्पिटलमध्ये पोहोचली होती. कृपया लवकर जा आणि हा फॉर्म भरा, असे एका नर्सने तिला सांगितले.
आणि त्यांना घेऊन आत गेली. मीना तिची फाईल तिथेच सोडून पटकन बाहेर गेली. ती बाहेर पडताच त्या वृद्ध महिलेने पटकन डोळे उघडले आणि म्हणाली, माफ करा नर्स, मला काहीही झालं नाही. तेव्हा नर्स त्यांच्याकडे आश्चर्याने पाहू लागली. दरम्यान बाहेर मीनाला काळजी वाटत होती की जर तिला नोकरी मिळाली नाही तर तिची वहिनी तिचं आयुष्य नरक बनवेल. तिला स्वतःची नाही तर तिच्या आईची काळजी होती. हे सगळं विचार करत ती आत गेली आणि रमाजी शुद्धीवर आल्याचे पाहून ती पटकन तिच्याकडे गेली आणि म्हणाली, तुम्ही ठीक आहात ना? तुम्ही कोण आहात? तुमचे घर कुठे आहे? तुमच्या घरात कोण आहे मला सांगा, मी त्यांना फोन करते. मीनाने एकाच वेळी अनेक प्रश्न विचारले. मग रमाजींनी निष्पाप चेहरा करत म्हटले, तुला काय सांगू बाळा, मला एक मुलगा आहे पण तो माझी अजिबात काळजी घेत नाही. या वयातही मला काम करायला लावतो. माझी तब्येत ठीक नाही पण त्याला याचा काही फरक पडत नाही. तू फक्त त्याला फोन करून इथे बोलावून घे. हे ऐकून मीनाला खूप राग आला आणि ती विचार करू लागली की आजकालच्या पोरांना काय झाले आहे. आधी माझा भाऊ, तोही त्याच्या आईची काळजी घेत नाही आणि मग ही नवीन व्यक्ती. काकू, मला त्याचा नंबर द्या, मी त्यांना फोन करते. पुढच्या क्षणी मीनाने विकासचा नंबर डायल केला. दुसऱ्या बाजूला विकास उत्सुकतेने त्याच्या आईची वाट पाहत होता. त्याची आई आतापर्यंत का आली नाही? तेवढ्यात त्याचा फोन वाजला. त्याने फोन उचलला आणि हॅलो म्हणाला. तेव्हा पुढून मीना रागात म्हणाली, ओ हॅलो च्या लाडक्या, तुला या वयात आईला काम करायला लावायला लाज वाटत नाही का? नालायक कुठला, ती आजारी असतानाही तिला काम करावे लागत आहे. तुला लाज वाटत नाही का? मीनाने लगबग सर्वच राग विकासवर काढला. इथे रमाजी तोंड झाकून हसत होत्या. विकासने तिथून आय एम सो सॉरी म्हणाला. तेव्हा मीना म्हणाली, आता तुझे इंग्रजी झाडणे थांबव आणि लवकर सराफा हॉस्पिटलमध्ये ये. तुझी आई तिथे आहे. असे म्हणत मीनाने फोन कट केला. विकासला समजले की हे सर्व त्याच्या आईचं प्लॅनिंग आहे. तो पटकन हॉस्पिटलकडे धावला. तिथे रमाजी मीनाच्या मनाची चौकशी करत म्हणाल्या, बाळा, माझ्यामुळे तू तुझी नोकरी गमावलीस. मग मीना म्हणाली, काही हरकत नाही काकू, नोकरी तुमच्या आयुष्यापेक्षा महत्वाची नाही. हे ऐकून रमाजींना दिलासा मिळाला. तेवढ्यात त्यांचा मुलगा विकास तिथे आला आणि तक्रार करणाऱ्या नजरेने त्याच्या आईकडे पाहू लागला. आई, तू काहीही काय बोलतेस का? असे म्हणत त्याने टेबलवर ठेवलेली मीनाची फाईल उचलली आणि पाहू लागला. मीनाही त्याच्याकडे पाहत होती. ते काही बोलण्यापूर्वीच विकास म्हणाला, तुम्ही काही बोलण्यापूर्वी माझं म्हणणं काळजीपूर्वक ऐका. अभिनंदन मिस मीना, तुमची निवड झाली आहे. मुलाखत घेण्याची ही माझी पद्धत आहे ज्यामध्ये तुम्ही उत्तीर्ण झाला आहात आणि मी तोच बॉस आहे ज्याला तुम्ही मनातल्या मनात शिव्या देत आहात. आणि आजारी असल्याचे भासून बेडवर पडलेली ती नटखटी माझी आई रमा देविया आणि त्या ऑफिसच्या प्रमुख आहेत. हे ऐकून मीनाला खूप धक्का बसला. तिला विचित्र वाटत होते. मी ऍक्च्युली मीना काहीच बोलणार. तेवढ्यात विकास म्हणाला, रिलॅक्स मीनाजी, तू त्यावेळी जे महत्वाचे होते तेच तुम्ही केले. यात वाईट वाटण्याची काही गरज नाही. ठीक आहे, आता तू उद्या सकाळी 9 वाजता येऊन ऑफिस जॉईन करू शकतेस. मीनाला विश्वासच बसत नव्हता की तिला नोकरी मिळाली आहे. खूप खूप धन्यवाद सर, असे म्हणून ती आनंदाने तिच्या घरी निघून गेली. मग रमाजी म्हणाली, हे बघ बाबा, मला तर ही मुलगी खूप आवडली. साधी, सुंदर आणि नम्र. मला जे हवं आहे ते सर्व काही आहे हिच्यात. काय आई, मी नोकरीसाठी मुलाखत घेत होतो, लग्नासाठी नाही. चला आज जाऊया, ऑफिसला जायचे आहे. मीना ती आनंदाने घरी जात होती पण तिच्या मनात कुठेतरी विकास फिरत होता. तो किती मोठा उद्योगपती होता आणि अजिबात गर्विष्ठ नव्हता. घरी पोहोचल्यानंतर तिने प्रथम उमाजींना ही आनंदाची बातमी सांगितली. हे ऐकून उमाजी खूप आनंदी झाल्या पण पूनम निराश झाली. आता तिला तिच्या हातातून 10 लाख निघून जाताना दिसले. दुसऱ्या दिवशी मीना ऑफिसला गेली. ती पूर्ण समर्पणाने तिचे काम करत होती. तिचं काम पाहून विकासही खूप आनंदी होता. रमाजींना ती आधीच आवडू लागली होती. जसा वेळ जात होता आता मीना ही पूर्वीसारखी आनंदी राहू लागली. जर कोणी काही चुकीचे बोलले तर ती लगेच योग्य उत्तर देत असे. एके दिवशी संध्याकाळी ऑफिसमध्ये तिला खूप उशीर झाला होता.
म्हणून रमाजी म्हणाले, चल बाळा, आम्ही तुला घरी सोडू. मीनाही तिचा आग्रह नाकारू शकली नाही आणि गाडीत बसून तिच्या घरी निघून गेली. वाटेत रमाजी आणि मीना खूप बोलत राहिली. काही वेळाने मीना म्हणाली, सर प्लीज इथेच थांबा, माझं घर अगदी समोर आहे. म्हणून विकासने गाडी तिथेच थांबवली. गाडी थांबली आणि मीना गाडीतून खाली उतरली. पण बोलत असताना ती तिचा फोन तिथेच विसरली. ती धन्यवाद सर म्हणाली आणि ती तिच्या घरी गेली. पण आत जातात समोरचे दृश्य पाहून तिला धक्का बसला. तिची वहिनी तिच्या खोलीतील सर्व सामान बाहेर काढून स्टोअर रूम मध्ये ठेवत होती आणि तिचा भाऊ नवीन ते एका बाजूला आरामात उभा होता. अरे अरे, तू काय करतेस? माझं सामान कुठे घेऊन जात आहेस? मीना म्हणाली. तेव्हा पूनम म्हणाली की तुझं सामान स्टोअर रूम मध्ये ठेवलं आहे आणि आजपासून तू आईच्या खोलीत राहशील. आम्ही तुझी खोली भाड्याने दिली आहे. पण का? मीना ओरडली. जास्त ओरडण्याची गरज नाही. घराची परिस्थिती चांगली नाही आणि आतापर्यंत तुझ्या लग्नाचे कर्जही फेडले नाही. नवीन म्हणाला. मग पूनमही म्हणाली, हो तर, आणि ते लग्नही झाले नाही आणि वरून वाया गेलेले पैसे ते वेगळेच. मग मीना म्हणाली, पण ही माझी खोली आहे, तुम्ही वरची खोली भाड्याने द्या. हे ऐकून नवीन तिच्यावर ओरडला आणि म्हणाला, हे काय माझी खोली? माझी खोली बोलत आहेस? मुलींना कुठे खोली असते? लग्नानंतर कर तुझी खोली, माझी खोली इथं. काही नाही तुझं. मीनाच्या डोळ्यात पाणी आलं. मग पूनमने टोमणा मारला आणि म्हणाली, ते पण जर तुझे लग्न झाले तर? पण मला नाही वाटत की तुझं कधी लग्न होईल. ज्याचे नाते दोनदा तुटले आहे अशा व्यक्तीशी कोण लग्न करेल का? त्यामुळे तू लग्न करण्याचे स्वप्नही पाहू नये. ही पनवती तर पूर्ण आयुष्यभर आमचे रक्त पिईल. तिचे कटू बोलणे ऐकून मीनाचे हृदय तुटले. मग उमाजी तिला तिच्या खोलीत घेऊन गेल्या. घराच्या दाराशी उभे असलेले विकास आणि रमाजी यांनी सर्व काही ऐकले होते. ते तिला फोन देण्यासाठी आले होते, पण ते तिथून परत गेले. दुसऱ्या दिवशी मीना जड अंतकरणाने ऑफिसला गेली. विकासने तिचा फोन तिच्या समोर ठेवला आणि म्हणाला, काल तू हे गाडीत विसरली होती. मग मीनाने फोन उचलला आणि धन्यवाद सर म्हणाली आणि तिथून निघून गेली. संध्याकाळ झाली होती, पण आज विकास आणि रमाजींनी मीनाला एकदाही हसताना पाहिले नाही. मग संध्याकाळ झाली तेव्हा मीना तिच्या घरी गेली. घरी पोहोचताच नेहमीप्रमाणे तिची पावले तिच्या खोलीकडे गेली, पण गेट बंद होता. तिला पाहताच ती अचानक तिथेच थांबली. तेवढ्यात उमाजी तिच्यासाठी चहा घेऊन अंगणात आल्या. मीनाही थकलेल्या पावलांनी तिथेच येऊन बसली. आम्ही आत येऊ शकतो का? मागून कोणाचा तरी आवाज आला. मग मीना मागे येऊन पाहिले तर विकास आणि रमाजी घराच्या उंबरठ्यावर उभे होते आणि त्यांच्या हातात काही सामान होते. आत या ना मॅडम, आत या ना सर, मीना उभी राहून म्हणाली. त्यांचा आवाज ऐकून पूनम तिच्या खोलीतून बाहेर आली. घराबाहेर एवढी मोठी गाडी पाहून तिचे डोळे विस्फारले. तू इथे? मीना आश्चर्याने म्हणाली. आई, हे माझे बॉस आहेत आणि त्यांच्या आई आहेत. तेव्हा अचानक रमाजींनी म्हणाले की दीदी, आम्ही तुमच्याकडे तुमची सर्वात मौल्यवान वस्तू मागायला आलो आहोत. अन रमाजींनी उमाजींना मिठी मारली. त्यांचे हे शब्द ऐकून उमाजी प्रश्नार्थक नजरेने म्हणाल्या, मला कळले नाही तुम्हाला काय म्हणायचं आहे आणि तुम्हाला मी काय देऊ शकते? अहो, तुम्ही तुमची मुलगी आम्हाला देऊ शकता. मी माझ्या मुलासाठी मीना मागायला आली आहे आणि मी भेटवस्तू देखील आणली आहे. हे ऐकून जवळच उभ्या असलेल्या पूनमने मान वळवली. मीनाने आश्चर्याने विकासकडे पाहिले. तेव्हा तो म्हणाला, तू मला आवडू लागली आहेस मीना, आणि मला तुला माझी जीवनसाथी बनवायचं आहे. तुम्ही काय म्हणत आहात सर? हे होऊ शकत नाही, असं म्हणत ती टेरेसवर गेली. विकासने रमाजींकडे पाहिले. मग तिने त्याला मीनाच्या मागे जाण्याचा इशारा केला. त्याच दरम्यान पूनम तिच्या मनात विचार करत होती, इतक्या मोठ्या कुटुंबाकडून प्रस्ताव आला आहे मीनासाठी. आता तिचे नशीब उघडेल आणि ती स्वतःच त्याचा आनंद घेईल आणि मी ते अजिबात होऊ देणार नाही. मी आत्ताच या लोकांना सत्य सांगेन. दुसरीकडे विकास मीनाच्या मागे जाताना म्हणाला, माझं एकदा तरी ऐक ना मीना. नाही सर, तुम्हाला जे हवे आहे
ते होऊ शकत नाही, कारण तुम्हाला माझ्याबद्दल काहीही माहिती नाही. तुम्हाला माहित नाही की माझं आधी लग्न मोडलेलं आहे. मग विकास म्हणाला, तरीही मी समाधानी आहे. मला काही फरक पडत नाही. इकडे उमाजी तिथून उठून म्हणाल्या, तुम्ही बसा, मी तुमच्यासाठी चहा घेऊन येते. असं म्हणत ती स्वयंपाकघरात गेली. मग संधी साधून रमाजींच्या शेजारी बसलेली पूनम म्हणाली, तुम्ही आमच्या मीनासाठी प्रस्ताव आणलास, ही खूप चांगली गोष्ट आहे. पण मीनाबद्दल काही गोष्टी आहेत ज्या तुम्हाला माहीत असायला हव्यात. मीनाबद्दल जे काही जाणून घ्यायचे आहे ते आम्हाला आधीच माहीत आहे. मागून आवाज आला तेव्हा पूनम मागे वळली आणि विकास मीनाचा हात धरून उभा असलेला दिसला. हे पाहून पूनम संतापली. तेवढ्यात उमाजी स्वयंपाकघरातून चहा घेऊन आल्या. तिचा चेहरा मला सांगत होता की ती आज किती आनंदी आहे. आपल्या आईला आनंदी पाहून मीनाही आनंदी झाली आणि मनातल्या मनात तिला तिच्या वडिलांची आठवण येऊ लागली की आज मला तुम्ही हवा असलेला तसाच मुलगा मिळालेला आहे, पण तुम्ही माझ्यासोबत नाही आहात. आज तुम्ही इथे असता तर खूप छान झाले असते. तर चला दीदी, आम्ही निघतो. आपल्याला लग्नाची तयारी करायची आहे, रमाजी हात जोडून म्हणाल्या. आणि आई आणि मुलगा दोघेही तिथून निघून गेले. वेळ पंख लागल्यासारखी उडून गेली आणि 1 महिन्यानंतर आज मीना वधू म्हणून उभी होती आणि काही वेळातच त्यांचे लग्न पूर्ण झाले. एका बाजूला उभी असलेली पूनम हे सर्व पाहून पूर्णपणे मत्सर करत होती, पण आता ती काही करू शकत नव्हती. थोड्याच वेळात निरोप समारंभ सुरू होताच मीनाचे डोळे अश्रूंनी भरले. तिने तिच्या आईकडे पाहिले, जी आधीच रडत होती. मग विकास उमाजींकडे आला आणि म्हणाला, आई, तुम्ही मला काहीही दिले नाही. जर मी जे मागणार आहे ते जर मला दिले नाही तर मी तुझ्या मुलीला माझ्यासोबत घेऊन जाणार नाही. हे ऐकून सर्वजण कुजबुजू लागले. इकडे पूनमच्या चेहऱ्यावर हास्य आले. आता तोही हुंडा मागणार आहे. हे बरे झाले. तिने खूप स्वप्ने पाहिली होती. आता मी बघेन तिची स्वप्ने कशी पूर्ण होतात. ती स्वतःचीच बडबडली. इकडे उमाजीही घाबरल्या होत्या, पण पुढच्या क्षणी विकासने उमाजीचा हात धरला आणि म्हणाला की मला हुंड्यात माझी दुसरी आई हवी आहे. हे ऐकून पूनम जळून राख झाली आणि इथे मीनाचा चेहरा आनंदाने चमकत होता. आणि का नाही, विकासने तिची इच्छा पूर्ण केली होती. त्या काही बोलण्यापूर्वीच रमाजी पुढे सरकले आणि म्हणाल्या, दीदी, कृपया आता नकार देऊ नकोस. मलाही एका सोबतीची गरज आहे. असे म्हणत ती जोरात हसायला लागली. त्यांच्या हट्टीपणापुढे उमाजींना झुकावे लागले आणि तीही त्यांच्यासोबत गेली. दरम्यान पूनम आणि नवीन त्यांना जाताना पाहत राहिले आणि आता त्यांना सर्व गमावल्याचे जाणवू लागले. तर मित्रांनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली ते कमेंट करून आम्हाला नक्की सांगा. जर तुम्हाला कथा आवडली असेल तर कृपया व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तेव्हा पुन्हा भेटू अशाच एका कथेच्या माध्यमातून. तोपर्यंत तुम्ही तुमची आणि तुमच्या परिवाराची काळजी घ्या. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.